आजचा रंग आहे करडा किंवा राखाडी। आता हा रंग हा भूमीशी संलग्न आहे। भूमीतून जेव्हा शेती पूर्ण होते तेव्हा त्या भूमीला आग लावली जाते, त्याच्यातनं पुनरुज्जीवन दिसतं। तीच कथा आपल्याला फिनिक्स पक्षाबाबतीत पण दिसते। कुठेही एक पराभवाचा काळ आला तरी पराभवातनं उभं राहण्याची शक्ती जी देते ती म्हणजे राख, आणि तो म्हणजे करडा रंग। तो करडा रंग हा एका विशेष देवीशी निगडित आहे आणि ती देवी आहे चिपळूण तालुक्यातली। एक देवी अशी होती, ती देवी ही परकीय आक्रमणामुळे एकदा पूर्ण दगडात गाडली गेली, पण त्याच्यानंतर आधुनिक काळात तीच देवी पूर्ण दगडातनं बाहेर आली, तिचं पुनरुज्जीवन केलं गेलं आणि एक खूप मोठं देवालय स्थापन झालं। ती देवी म्हणजे विंध्यवासिनी देवी। महिषासुरमर्दिनीचा अवतार म्हणजे विंध्यवासिनी ही देवी ही कोकणाला कायम प्रेरणा देणारी आहे आणि अनेक वेळेला पूर्ण पडतीच्या काळातून, पूर्ण पराभवातून परत उभं राहण्याची शक्ती कुठली देवी देत असेल तर ती देवी म्हणजे श्री विंध्यवासिनी देवी। कधीतरी चिपळूणला गेलात तर तिला एकदा नमन करा। आणि करड्या रंगाशी कुठली देवी संलग्न व्हायची असेल तर ती नक्कीच कोकणातील चिपळूण तालुक्यातील विंध्यवासिनी।